फडणवीसांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यांवरच्या आंदोलनाबाबत नाराजी बोलून दाखवली. एकनाथ शिंदेंचा तात्काळ प्रतिसवाल म्हणाले, साताऱ्यात जयकुमार वागले ते योग्य होतं का? सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्याचे सोमवारी विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झाले. विधान परिषद शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित करताच उपसभापती नीलम गोरे यांनी तात्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश काढले. यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सातारच्या एसपींचा धिक्कार असो, आमदार मंत्र्यांना धक्काबुक्की करणाऱ्या एसपींचा धिक्कार असो, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या आहेत. शिवसेना आमदारांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले संतापल्याचं दिसले. यानंतर त्यांनी सभागृहात येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीवरून ते चिडल्याचे दिसत होते. या सगळ्या घडामोडीनंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये हे प्रकरण मिटवण्यासाठी चर्चांच्या फेऱ्या सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचं समजत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यांवरील आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिसवाल उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या साताऱ्यातील वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेना आमदारांचे पायऱ्यांवरील आंदोलन योग्य नसेल तर मग जयकुमार गोरे वागले ते योग्य आहे का, असा प्रतिसवाल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याचं समजत आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात लवकरच या वादाबाबत बैठक होईल असं समजत आहे. तसेच दोन्ही पक्षात समन्वय राहावा यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.